मित्रांनो, ही जी व्हिडिओ तुम्ही आता बघितली, ही खरोखर अशी शक्य आहे का, की लॅपटॉपमधून तो उंदीर बाहेर पडतो आहे आणि आपल्या हातावर, प्रत्यक्ष हातावर तो असा चालताना दिसतोय. कुठलाही कॅमेरा अशा प्रकारचं शूटिंग करू शकत नाही किंवा रिअॅलिटीमध्ये असं काहीही होऊ शकत नाही. परंतु एआयच्या मदतीने हे सगळं शक्य आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपण इमॅजिन करू, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एआयच्या मदतीने प्रत्यक्षात आणता येतात. आणि जशी ही व्हिडिओ तुम्ही बघितली, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण इमॅजिनेशन्स करून डिफरंट टाईपचे सीन्स तयार करू शकतो, जे अगदी म्हणजे फन मोमेंट्स असतील किंवा तुम्हाला थक्क करणारे असे मोमेंट्स असतील. चला आपण आता अशा काही इमॅजिनेशनच्या व्हिडिओ ज्या आहेत, त्या कशा पद्धतीने तयार करायच्या ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला हे माहिती पाहिजे, की हे आपण नेमकं कसं करणार आहोत. आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला Googleचा एक व्हिडिओ जनरेशन मॉडेल आलेला आहे. त्याचं नाव आहे ओमनी मॉडेल. ओमनी जेमिनी मॉडेल जे आहे ते अतिशय पॉवरफुल आहे. तुम्ही जसं इमॅजिन करणार तसं अगदी रिअल तो त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ तयार करून देऊ शकतो. आणि त्याचा उपयोग करून आणि Googleचा जो फ्लो आहे तो आपण यूज करून या ठिकाणी अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करू शकतो. चला आपण बघूयात की अशा प्रकारचे इमॅजिनेशन व्हिडिओज आपण कशा तयार करू शकतो. मग आता ही जी कमाल आहे सगळी ती एआयचा प्रॉम्प्ट जो आहे त्याची ती कमाल आहे. तुम्ही कसा प्रॉम्प्ट लिहितात त्यानुसार एआय तुम्हाला आउटपुट जनरेट करून देतो. जितका ॲक्युरेट प्रॉम्प्ट असेल तितका ॲक्युरेट रिझल्ट तुमचा तयार होत असतो. मग हे प्रॉम्प्ट लिहिणं एवढं सोपं आहे का? नाही, खूपच कठीण आहे. प्रॉम्प्ट लिहिताना त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. मग आपलं हे काम जे आहे ते देखील एआय मुळे सोपं झालेलं आहे. एक टेक्निक आहे प्रॉम्प्ट लिहिण्याची. त्या टेक्निकचं नाव आहे मेटा प्रॉम्प्टिंग. मेटा प्रॉम्प्टिंग टेक्निक काय सांगते बघा. मेटा प्रॉम्प्टिंग टेक्निकचा अर्थ असा आहे की तुम्ही एआयच्या मदतीने प्रॉम्प्ट लिहून घ्यायचा. हो. मग आपल्याला चॅट जीपीटी सारखं जे टूल आहे, चॅट जीपीटी असेल, गुगल जेमिनी असेल किंवा क्लॉड असेल, तुम्ही तिघांपैकी कुठलं यूज करू शकता. आता आपल्याला समजा मॅक्झिमम चॅट जीपीटीची सवय आहे म्हणून आपण चॅट जीपीटीचा उपयोग करूयात. हा चॅट जीपीटी तुम्हाला तुमच्या इमॅजिनेशन नुसार एक प्रॉम्प्ट लिहून देईल आणि तो प्रॉम्प्ट तुम्ही गुगल फ्लो मध्ये टाकायचा. आणि मग गुगल फ्लो मध्ये जी व्हिडिओ जनरेट होईल ती तुमच्या कल्पनेनुसार तुम्ही जसं इमॅजिन केलं तशी ती व्हिडिओ त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसते. चला आता मी एक सिंपल इमॅजिनेशन या ठिकाणी करतोय. मी आता त्याला माझं इमॅजिनेशन जे आहे ते मी या ठिकाणी सांगतो. मला एक व्हिडिओ तयार करायची आहे. त्या व्हिडिओमध्ये मला अशा प्रकारचा एक सीन दाखवायचा आहे, की एक मनुष्य आहे आणि तो पाण्यात पोहतो आहे. मग तो पोहत असताना कॅमेरा हळू-हळू झूम आउट होत जातो आणि नंतर आपल्याला असं दिसतं, की ते पाणी नसून म्हणजे तो मनुष्य एका ग्लासामध्ये, पाण्याच्या ग्लासामध्ये तो पोहतो आहे, असं आपल्याला दिसतंय. आणि तो त्या पाण्याच्या ग्लासातून जंप करतो आणि बाहेर येतो आणि समोर एका खुर्चीवर जाऊन बसतो. अशा प्रकारचा एक मला सीन या ठिकाणी जनरेट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक प्रॉम्प्ट लिहून दे. आता बघा मी जसं माझं इमॅजिनेशन सांगितलं, की आपल्याला असं दिसतंय, की एक मनुष्य पाण्यात पोहतोय. ठीक आहे. आणि मग कॅमेरा थोडासा झूम आउट होतो आणि मग आपल्याला असं दिसतं, की ते पाणी नसून ते ग्लासामध्ये तो पोहतोय आणि तो ग्लासातून जंप करतो, बाहेर पडतो आणि समोर एका खुर्चीवर जाऊन बसतो. अशा प्रकारचा सीन आपल्याला दाखवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे जे शक्य नाहीये. मनुष्य ग्लासामध्ये पोहू शकत नाही. पण आपण ते या ठिकाणी आता एआयच्या मदतीने दाखवायचा प्रयत्न. आता हा जो प्रॉम्प्ट आहे, याला आपण इथून कॉपी करू आणि Google फ्लोमध्ये हा प्रॉम्प्ट आपण यूज करू आणि ही व्हिडिओ तयार करून बघू. बघूयात आपल्या इमॅजिनेशन प्रमाणे ही व्हिडिओ तयार होते का? बघा मी Google फ्लो सुरू केला. Google फ्लोमध्ये न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर न्यू प्रोजेक्टवर आल्यानंतर इथे आपल्याला एक व्हिडिओ तयार करायची आहे. इथे व्हिडिओ ऑप्शन घ्यायचा. इथे व्हिडिओ त्याच्यानंतर इन्ग्रेडियंट ऑप्शन ठेवायचा. 16:9 रेशो मी घेतो. एक व्हिडिओ मला बनवायची आहे आणि मॉडेल जे आहे ते खूप महत्वाचं आहे. इथे मॉडेल चूज करताना जर दुसरं कुठलं घेतलं तर नाही येणार. ओमनी फ्लॅश मॉडेल तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जे एक्सपेक्टेड आहे त्या पद्धतीने ही व्हिडिओ तयार होईल. 15 क्रेडिट्स तो त्याच्यासाठी वापरतो. आपल्याला Google फ्लोमध्ये फ्री अकाउंट जर तुमचं असेल, तुम्ही फ्रीमध्ये जर वापरत असाल, तर डेली 50 क्रेडिट तुम्हाला मिळतात. म्हणजे तुम्ही अशा प्रकारच्या 3 व्हिडिओ सहज याच्यामध्ये तयार करू शकता. ठीक आहे. आता तो जो प्रॉम्प्ट आहे तो मी या ठिकाणी पेस्ट करतो आणि बघूयात आपण आता कशा पद्धतीने व्हिडिओ जनरेट होते. बघा आता आपली व्हिडिओ तयार झालेली आहे. आपण तिला प्ले करून बघूयात. तर अशा पद्धतीने
जसं तुम्ही इमॅजिन करणार तशा पद्धतीने व्हिडिओ जी आहे ती तयार होते. आता ही तयार झालेली व्हिडिओ जी आहे ती इथून आपण डाउनलोड करू शकतो आणि डाउनलोड झालेली व्हिडिओ जी आहे ती आपल्या पर्पजसाठी आपल्याला वापरता येते. आता चला, आता अजून एक इमॅजिनेशन मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो. बघा, मी आता इथे ChatGPTला असं सांगितलं, मला एक व्हिडिओ तयार करायची आहे, ज्या व्हिडिओमध्ये मला अशा प्रकारचा सीन दाखवायचा आहे की एका व्यक्तीचा प्रचंड पावसात चालताना दाखव, कॅमेरा झूम आउट होतो. ही व्हिडिओ तयार करण्यासाठी मला प्रॉम्प्ट लिहून दे. ठीक आहे, मी आता त्याला सांगितलं आणि त्याने मला हा प्रॉम्प्ट लिहून दिला. बघा, आता आता जसं मी इमॅजिन केलं तसा हा प्रॉम्प्ट आहे. आता हा प्रॉम्प्ट मी इथून कॉपी करतो आणि फ्लो मध्ये जाऊन बघूयात आपण याची व्हिडिओ कशा पद्धतीने तयार होते. मी आता पुन्हा गुगल फ्लो मध्ये आलो. गुगल फ्लो मध्ये मी बॅक जाऊन पुन्हा या ठिकाणी सेम प्रोसेस करतो. इथे तुम्हाला व्हिडिओ घ्यायची आहे, इन्ग्रेडियंट ऑप्शन घ्यायचा आहे, 16:9 रेशो, 1 व्हिडिओ, ओमनी फ्लॅश मॉडेल, आणि इथे तुम्हाला प्रॉम्प्ट टाईप करायचा आहे. तो जो प्रॉम्प्ट मी कॉपी केला तो इथे टाईप करतो आणि इथे आता व्हिडिओ जनरेशन सुरू झालं. बघूयात आता ही व्हिडिओ कशा पद्धतीने तयार होते. बघा, आपली व्हिडिओ तयार झालेली आहे. आपण त्याला प्ले, तर अशा पद्धतीने आपण हे अजून एक इमॅजिनेशन या ठिकाणी केला. सेम पुन्हा ही व्हिडिओ तुम्हाला इथून डाउनलोड करता येऊ शकते आणि तुमच्या पर्पजसाठी तुम्हाला ती वापरता येऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट, तुमच्या डोक्यात जे काही इमॅजिनेशन असेल ते तुम्ही मांडा. ChatGPTला सांगा, तो सुंदर प्रॉम्प्ट लिहून देतो आणि त्याचा प्रॉम्प्ट तुम्ही गुगल फ्लोला द्या आणि गुगल फ्लो अगदी त्याच पद्धतीची व्हिडिओ तुम्हाला तयार करून देत असतो. तर आज या ठिकाणी आपण आता थांबतो आहोत, पण जाण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा विचारतो की आजची व्हिडिओ कशी वाटली ते सांगा, कमेंट करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. पुन्हा आपण भेटू आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.